पावसाळ्यापूर्वी कामांचा पाहणी दौरा महापौर सुजाता पाटील करतायत. नवी मुंबईतले जे नाले आहेत मोठे, त्या नाल्यांचे आहेत ते दिघा, ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, नेरूळ या सर्व भागामध्ये आता पाहणी दौरा चालू आहे. नवी मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 67 आहेत ते मोठे नाले या शहरामध्ये आहेत. आणि नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी भरू नये याची काळजी आता महानगरपालिका घेताना दिसते. आपल्याबरोबर या ठिकाणी महापौर आहेत. मॅम, काय म्हणाल, सकाळपासून पाहणी केली, काय तुम्हाला कळून आली या सगळ्या ह्याच्यात? सकाळी आता मागच्या महासभेमध्ये आपण जसं डिक्लेअर केलं की 10 मेला आपण पाहणी दौरा करणार आहोत पावसाळी पूर्वीचा, आणि जे नाले मोठे आहेत त्यांचा पाहणी दौरा करणार आहोत. आणि सभेचा आदेश म्हणून आयुक्तांनी 8 मेला पाहणी दौरा केला. लगेचच 2 दिवसात ते योग्य वाटलं नाही, कारण आयुक्त साहेबांनी जे निर्देश दिले त्या पद्धतीने त्यावेळी माझ्याकडे एक रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 60% 70% कामं पूर्णत्वास आल्याचं नोंदीत होतं. मग आता 15 ते 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं की ह्या तारखेपर्यंत पावसाळ्यापूर्वीची जी स्वच्छता आहे नाल्यांची ती पूर्णत्वास आणली पाहिजे. आणि मग त्याच माध्यमातून आज आपण हा पाहणी दौरा आयोजित केला, ज्याच्यामध्ये सुरुवातीला माझ्यासोबत उपमहापौर साहेब होते, आयुक्त साहेब स्वतः होते, आपले आरोग्य समिती सभापती नाथ साहेब होते, आणि प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी तिथं आले. कारण जिकडे नाले आहेत तिकडचा जो त्रास पावसाळ्यामध्ये पाणी भरलं की जो स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या सूचना आल्या, त्या माध्यमातूनच आपण ते काम पूर्णत्वास न्यावं असं प्रत्येकाची मागणी होती. तर पाहणी अंती असं निदर्शनात आलं की बऱ्याच ठिकाणचे नाले सफाई आहे ती पूर्णत्वास आलेली आहे. काही ठिकाणी MNCBचे जे वायर्स वगैरे आहेत त्या अशा पद्धतीने नाल्याच्या आतमध्ये लटकलेले, त्याच्यामुळे ते प्लास्टिक वगैरे त्याला अडकून आहे. तर तेही आयुक्तांच्या माध्यमातून अधिकारी यांना सूचित करण्यात आलं की लवकरात लवकर MSCBशी कोऑर्डिनेट करून त्या संदर्भात त्या वायर्स वर उचलून घ्याव्यात, म्हणजे पावसाळ्यात पाण्याचा फ्लो येताना त्याच्याबरोबर प्लास्टिक किंवा काही अडथळे येणार नाहीत आणि पाणी चांगल्या पद्धतीने फ्लो होईल. आणि त्याचबरोबर काही MIDC मध्ये पण आपण पाहणी केलं. MIDC मधून जे डोंगरातून नाळे येतात त्यांचे पाहणी दौरे केले. तिथं ते पावसाळ्यातच त्या नाल्यांना पाणी असतं. तिथं काही ठिकाणी मोठे मोठे दगड आहेत जे आपण थोडे साईडला, आता त्या दगडांमुळे असं होतं की पाण्याचा जो मोठा फ्लो असतो तो थोडा सावकाश होतो आणि पाणी थोडं संथ गतीने पुढे येतं. मग त्या पद्धतीने ते थोडं करता येईल का, आणि त्याच्यात असलेले जे प्लास्टिक वगैरे कचरा आहे तो हटवण्याचा निर्देश देण्यात आले. मॅडम, कॉलनीमध्ये आपण जर पाहिलं काही ठिकाणी सिमेंटची नाली आहेत, मात्र काही ठिकाणी आहेत ते सिमेंटची नाले बनवले नसल्यामुळे याचा मोठा त्रास आहे तर लोकांना होतोय. नक्कीच आता आपण लवकरच जे नाल्या धोरण घेणार आहोत, म्हणजे गटारसाठी नाल्यांसाठी, त्या माध्यमातून आपण प्रयत्नपूर्वक सगळेच नाल्यांमध्ये सिमेंटचे करून घेणार आहोत. म्हणजे भविष्यात जो मातीच्या ह्याच्यामुळे जो तिथल्या तिथं जो तयार होतो त्याच्यामुळे असं होतंय की, आणि भरतीच्या पाण्यासोबत मँग्रोव्हचे बीज येऊन तिथं मँग्रोव्ह पण वाढत आहे आणि मग पाणी पुढे जायला अडथळे येतात. त्यासाठी आपण नाला विजन अंतर्गत सगळेच नाले आता याच्या सिमेंटचे करण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी ऑलरेडी झालेले आहेत, काही ठिकाणी आपण परमिशनसाठी टाकलेत, ज्या परमिशन गरजेच्या आहेत त्यासाठी. आणि पावसाळ्यानंतर त्या धोरणांतर्गत आपण सगळेच नाले त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये आता सर्वच भागात पाहणी दौरा केला आणि जवळपास 60 ते 70% काम आहेत ते पूर्ण झाले असल्याचा दावा महापौरांनी केलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.